शेतकऱ्यांचा आवाज वाल्मिक भाऊ आपल्या सोबत आहेत. वाल्मिक भाऊ, प्रथमतः आपलं अभिनंदन. आणि हा विजय म्हणजे तुमचा पूर्ण संघर्षमय जीवनाची पहिल्यांदा तुमच्या गुलाल रूपाने जनतेने आशीर्वाद दिलाय. मागील काही दिवसापासून बघितलं तर अनेक गुन्हे म्हणा, शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणा, यासाठी अहोरात्र झटणारे आपण होतात. त्याबद्दल काय सांगाल कौलबद्दल जनतेच्या? सगळ्यात अगोदर हा विजय माझा नसून नेवरगाव गटातले माझ्या सर्व सहकारी मित्रांचा विजय, या सर्व नेवरगाव गटातल्या आमच्या मतदारांचा हा विजय. आणि गेली 27 वर्षाची प्रामाणिकपणे मी शेतकऱ्यांसाठी काम केलं, त्या शेतकऱ्यांसाठी कामाची दिलेली ही पावती असं मी मानतो. सर्वसामान्य जनतेनं एवढा मोठा तुमच्या बाजूने कौल दिला, आपल्या समोर मातब्बर उभे होतात आणि जनतेनं हा कौल आशीर्वाद रूपी दिलाय. आता तुमच्याकडं या निवडणुकीमध्ये काय पुढील राहणार तुमच्याकडे? मुळातच ही जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकवर्गणीतून ही निवडणूक झालेली आहे आणि ही निवडणूक लढवताना अनेकदा मला अडचणी आल्या, आर्थिक अडचणी आल्या, तरीसुद्धा या जनतेने सांगितलं, म्हणजे अशा परिस्थिती अशी की माझे सर्व हे सहकारी दिवसभर पोह्याची एक प्लेट खाऊन दिवसभर प्रचार केला. यांचे उपकार आयुष्यात कधी विसरू शकत नाही. रस्ता, वीज आणि पाणी सत्तेत नसताना सुद्धा अनेक आपण रस्ता रोको आंदोलनाच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विमा असेल, दुष्काळी अनुदान असेल, यासाठी अनेक गुन्हे आपण अंगावर घेतलेले आहात. त्याची कदाचित ही पावती आशीर्वाद रूपी तर नाही. 100%. परंतु आतापर्यंत आंदोलनं केली, मला वाटतं आता सत्तेत बसल्यावर ते करायची गरज पडणार नाही. वाल्मिक भाऊ शिरसाट. हे होते आपल्यासोबत वाल्मिक भाऊ शिरसाट. या निकालाकडे पूर्ण गटाचं आणि तालुक्याचं लक्ष लागून होतं.